आता घेऊयात पावसाच्या बातम्यांचा आढावा। सुरुवात करूयात मुंबईतल्या पावसाच्या टॉप 9 बातम्यांनी। मुंबईमध्ये पुन्हा रेड अलर्ट जारी, तर शहरासह उपनगरात पावसाची संततधार सुरूच। पुढील 3 ते 4 तासात मुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन। पश्चिम रेल्वेवर विरार ते चर्चगेट लोकल 5 ते 10 मिनिटे उशिरानं, मुसळधार पावसाचा प्रवाशांना फटका। सलग 3 दिवस पडणाऱ्या पावसाचा आजही मध्य रेल्वेला फटका, तर मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे 25 ते 20 मिनिटे उशिरानं, प्रवाशांचे मोठे हाल। मरीन ड्राईव्हवर सुद्धा समुद्राच्या उंचच्या उंच लाटा उसळतायत। दरम्यान समुद्र किनाऱ्यावर त्यामुळे जाण्याचं टाळा, प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन। मुंबईतील मिठी नदीच्या पाणी पातळीत सध्या घट झाली आहे। दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा। काल लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं। मुंबई आणि उपनगरात रात्रभर पावसाची संततधार। मुंबई शहराला ऑरेंज अलर्ट, तर ठाणे, पुणे आणि रायगडला रेड अलर्ट जारी। मुंबईतील शाळा मात्र सुरूच राहणार। ठाणे, रायगड, पालघर तसंच नवी मुंबई, पनवेल आणि कल्याण डोंबिवली या मनपा क्षेत्रातील शाळा कॉलेजेसला आज सुट्टी। पावसाच्या अलर्टमुळे जिल्हा मनपा प्रशासनाची खबरदारी। वसई विरारमध्ये सलग 4थ्या दिवशी पाऊस सुरूच। मधुबन परिसरातील रस्ते अद्यापही जलमय। मुंबईतील किंग सर्कल भागातील पाण्याचा निचरा, दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत, प्रवाशांना मोठा दिलासा।